श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 30 नोव्हेंबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। तर ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे या चतुर्थीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्या गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना आपल्याला करायची असते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे। तर तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे, त्यामुळे तुमच्या नकारात्मक शक्ती, संकट, विघ्न, शत्रुबाधा, करणीबाधा सर्व काही यामुळे दूर होईल आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा या पूर्ण होतील। आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट आणि विघ्न येणार नाही। तर असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि विघ्नांचा नाश करणारे देवता आहेत। तसेच गणपती बाप्पांना आपण बुद्धीचे, ज्ञानाचे देवता असं सुद्धा म्हटलं जातो आणि म्हणूनच आपल्याला त्याचे बरेचसे लाभ सुद्धा मिळत असतात। तर आता ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल तर ती कमी होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्यावरती जर वारंवार संकट येत असतील, काही विघ्न येत असतील, कोणी आपला शत्रू असेल, गुपित शत्रू असेल, एखादा हितशत्रू असेल जो आपल्याला माहिती सुद्धा नाही, तर अशा या शत्रुबाधा कमी होण्यासाठी, नकारात्मकता दूर होण्यासाठी, जर आपल्याला कोणी दोष लावलेला असेल, करणी बाधा जर आपल्यावरती झालेली असेल, तर यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय आपल्या घरामध्ये प्रत्येक सदस्यांनी जर केला तर आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट आणि विघ्न हे येणार नाही। म्हणूनच या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला अगदी तुमच्या घरातल्या लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती सुद्धा तिच्या सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये आवर्जून ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने तिला आंघोळ करायला लावा। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील आणि वारंवार त्यांना जर नजर लागत असेल, ते आजारी पडत असतील, तर अशा मुलांना सुद्धा या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांना आंघोळ घालायची आहे। तर पहा, आपल्याला आंघोळ करण्याच्या दिवशी एक बकेट भरून पाणी घ्यायचं आहे, म्हणजे एक बादली भरून तुम्हाला सर्वप्रथम पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळेल, किंवा तुम्ही एखाद्या पवित्र गंगेवरती गेला असाल आणि तिथून जर तुम्ही गंगाजल आणलं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। हे टाकल्यामुळे आपले शरीर जे आहे तर ते पवित्र होत असते आणि आपल्यामध्ये असणारे दोष, नकारात्मकता हे सुद्धा दूर होत असतात। बरेच जण बघा, गंगाजल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडत असतात आणि हे गंगाजल शिंपडल्यामुळे आपल्या घरामधली सुद्धा नकारात्मकता यामुळे दूर होत असते। त्याचप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं आणि हेच गंगाजल जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातली जी काही नकारात्मकता असेल किंवा निगेटिव्हिटी असेल, काही बाधा असेल, काही दोष असतील, तर ते सुद्धा यामुळे दूर होत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल टाकायचं आहे। आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग तुम्ही गोमूत्र टाका किंवा गुलाबजल टाका। तुमच्याकडे यापैकी 3 वस्तूंपैकी जी वस्तू अवेलेबल असेल तर ती वस्तू तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। यानंतर सगळ्यात दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद। चिमूटभर हळद ही तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। तर पहा, हळदीचा थेट संबंध जो आहे तर तो गुरुशी येत असतो आणि त्यामुळे आपल्या कुंडलीचा जो गुरुग्रह आहे तर तो सुद्धा मजबूत व्हायला मदत होत असते। त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होत असतात। कुंडलीमध्ये जर गुरुदोष असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होतात। आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता सुद्धा यामुळे दूर जाते आणि त्यासोबतच धनप्राप्तीचे योग सुद्धा तयार होत असतात। त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते। असं सुद्धा म्हटलं जातं की ज्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं असतात, मुली असतात, तर त्यांनी दररोज जर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकली आणि त्याने जर आंघोळ केली तर लग्नाचे योग सुद्धा तयार होत असतात। आणि त्यानंतर चिमूटभर मीठ सुद्धा तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। या मिठाने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होते। तुमची काही अडलेली कामं असतील तर ती सुद्धा पूर्ण होत असतात। काही जर करणीबाधा असेल किंवा काही दोष वगैरे जर तुमच्यावरती असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात। त्यामुळे तुम्हाला चिमूटभर मीठ सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा तुम्ही आवर्जून तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता।
5 किंवा 21 दुर्वा जरी तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही अगदी एक सुद्धा टाकलं तरीही चालेल. आणि जर तुमच्याकडे दुर्वा नसतील तर मग तुम्ही तुळशीची पानं किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा असतात तर त्या सुद्धा टाकल्या तरीही चालतील. दोन्हीपैकी तुमच्याकडे जी वस्तू अवेलेबल असेल तर ती तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाक. तसं तर पहा, सर्वांच्या घरामध्ये तुळस असतेच आणि तुळशीची पानं ही सर्वांच्या घरामध्ये असतात. पण जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर दुर्वा तुम्ही आवर्जून टाकू शकता अंघोळीच्या पाण्यामध्ये. आणि या सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळही करायची आहे. या वस्तूंपैकी तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही, ती वस्तू तुम्ही स्किप केली तरीही चालेल. आणि ते सुद्धा तुम्ही टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. अंघोळ तुम्हाला या पाण्याने करायची आहे. जेव्हा एखादी विशिष्ट तिथी असते, जसं की एकादशी असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, चतुर्थी असेल, तर या ज्या सर्व तिथी आहेत आपल्याला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं असतं. पण त्यामुळे आपल्या ज्या काही चुका झालेल्या असतात, कळत न कळत आपल्याकडनं काही पापं झालेली असतात, तर त्यातून आपल्याला मुक्तता ही मिळायला मदत होत असते. पण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळे आपले जे काही दोष आहेत तर ते दूर व्हावेत, तर यासाठी अंघोळीच्या या पाण्यामध्ये तुम्हाला या वस्तू तुमच्या टाकायच्या आहेत. त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला तुमच्या डोक्यावरती पाणी ओतून अंघोळ करायची नाहीये, तर एक तुम्हाला मग भरून सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उजव्या खांद्यावरती ओतायचं आहे. त्यानंतर डाव्या खांद्यावरती पुन्हा एक मग भरून तुम्हाला ओतायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यावरती पाणी हे ओतायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे. अंघोळ करत असताना ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र तुम्हाला तुमच्या मनामध्ये कंटिन्युअसली जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. यानंतर तुमची अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला जे सूर्याला जे अर्घ्य आहे तर ते सुद्धा आवर्जून द्यायचं आहे. आणि गणपती बाप्पांची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला चुकून सुद्धा करायचा नाहीये, किंवा सेवा सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची करायची नाहीये. पण तुम्ही तुमच्या मनामध्ये नामस्मरण आणि ध्यान हे नक्कीच करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.